नमस्कार, मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू। आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 144 किंवा पूर्वीची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 हा जो कलम आहे तो निर्वाह भत्ता किंवा पोटगी याबाबतचा कलम आहे। ज्या वेळा स्वतःचा सांभाळ करण्यास एखादी पत्नी, मुले किंवा आई वडील हे असमर्थ असतील त्यावेळेला त्यांना पोटगी देण्याचा आदेश कोर्ट करू शकतो। त्यामुळे आपल्याकडे आलेल्या क्लायंटला जर पोटगी मिळवून द्यायची असेल तर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 144 अन्वये कोर्टामध्ये अर्ज केला पाहिजे। आता पोटगी जी आहे ती नैतिक किंवा अनैतिक अशा दोन्ही अज्ञान अपत्यांना कोर्ट देऊ शकतो। त्याचबरोबर शारीरिक किंवा मानसिक जे दुर्बळ असतील अशा मुलांना सुद्धा किंवा सज्ञान अपत्यांना सुद्धा, मग ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जर दुर्बळ असतील तर सज्ञान मुलांना सुद्धा कोर्ट पोटगी देऊ शकतो। त्याचबरोबर असमर्थ आई वडिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार आहे। जेएमएफसी कोर्टामध्ये आपण क्लायंटच्या वतीने अर्ज केल्यानंतर जर का खरोखर ही साबिती झाली की ज्या व्यक्तीने म्हणजे आपल्या क्लायंटने अर्ज केलेला आहे तो स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे त्याला पोटगी देणे हे पतीचे, मुलाचे किंवा वडिलांचे कर्तव्य आहे, तर अशा वेळेला पत्नी, मुले आणि आई वडील यांना पोटगी दिली जाते। त्याचबरोबर आपण पोटगीचा अर्ज दाखल केल्यानंतर जर आपल्या क्लायंटला एकदम तुर्तातुर्त पोटगी पाहिजे असेल तर निशाणी 5 कडे आपण अंतरिम पोटगीचा सुद्धा अर्ज करू शकतो। केलेल्या कार्यवाहीचा किंवा केसचा खर्चही न्यायाधीश आपल्या क्लायंटला देऊ शकतात। आणि त्याचबरोबर जर का पोटगीचा आदेश झाला आणि पोटगीचा आदेश जर एखाद्या व्यक्तीने ज्याच्या विरुद्ध पोटगीचा आदेश झालेला आहे त्यांनी जर तो आदेश चुकविला किंवा त्या आदेशाचा अवमान केला तर निश्चितपणे अशा व्यक्तीला म्हणजे ज्याच्यावर पोटगी भरण्याचा आदेश झालेला आहे त्या व्यक्तीला कमीत कमी महिनाभर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। त्याचबरोबर आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 146 हे सुद्धा पोटगीच्या बाबत अतिशय महत्वाचे कलम आहे हे समजून घेतले पाहिजे। जर का बाजारामध्ये प्राइस इंडेक्स किंवा बाजारभाव वाढले असतील किंवा पती किंवा पत्नी यांच्या उत्पन्नामध्ये किंवा खर्चामध्ये कमी जास्त वाढ झाली असेल तर आपण कलम 146 नुसार अर्ज देऊन पोटगीची जी रक्कम 144 नुसार दिलेली आहे ती वाढवून सुद्धा मागू शकतो किंवा कमी करायला सुद्धा न्यायाधीशांना विनंती करू शकतो। धन्यवाद।